मात करुणी प्रकाश जगियाला। बळी गेलेले कोकरू सामर्थ्य व दैवीपणा, शहाणपण, बळ व सन्मान ह्यांचा स्वीकार करण्यास पात्र आहे. हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो आणि तुम्हाला सुद्धा. मित्रांनो, आज 1 मे आपण संत जोसेफ याचा कामगार म्हणून स्मृती पाळतो. एक अत्यंत आदर्श श्रद्धावान माणूस, द जस्ट मॅन. जास्त बोलायचं नाही, परंतु सच्चिल जीवन जगला आणि मरियेला आधार आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मरियेच्या पोटी जन्मलेला, त्याला सांभाळणारा, स्वतःच्या हाताने काम करणारा आणि उदरनिर्वाह करण्यासाठी मदत करणारा देवाच्या पुत्राला, देवाच्या आईला, असा हा संत जोसेफचा कामगार दिन म्हणून आपण साजरा करतो. या 1 मेच्या दिवशी कामगार आहेत पण काम नाही ह्या दिवसामध्ये. त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करू. तुम्हा सर्वांसाठी जीवनाची भाकर आपण ह्या दिवसामध्ये देवळं बंद असल्यामुळे वंचित राहिलेलो आहोत आणि त्याला जोडून ऐहिक जीवनाची भाकर, शारीरिक अन्न कमावण्यासाठी आपल्याला कामापासून सुद्धा वंचित राहायला लागत आहे. विशेष करून जे एका हातावर कमावतात, दुसऱ्या हातावर खातात, त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करू. आपण महाराष्ट्र दिन सुद्धा या 1 मेला साजरा करतो. म्हणून आपल्या प्रिय महाराष्ट्र राज्यासाठी आपण प्रार्थना करू. राज्यातील सर्व लोकांसाठी प्रार्थना करू. महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड-19चे, कोरोना व्हायरसचे जास्तीत जास्त असे रुग्ण सापडले. अनेक जण देवाघरी गेले, कुटुंबांचा आधार गेलेला असेल. अशा सर्व लोकांसाठी आपण आज या मिसेमध्ये विशेष प्रार्थना करूया.
या पवित्र रहस्यांच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठविण्यात आले. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, प्रभूच्या पुनरुत्थानाच्या कृपेचा आम्ही अनुभव घेतला आहे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या प्रीतीमुळे आता आम्हाला आनंददायी नवजीवन दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. अद्याप शाऊल प्रभूच्या शिष्यास धमक्या देणे आणि त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुत्कार टाकीत होता. शाऊलाने प्रमुख यास्काकडे जाऊन त्यांच्यापासून दिमिश्कातल्या सभास्थानांना अशी पत्रे मागितली की तो मार्ग अनुसरणारे, म्हणजे येशूचा मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून यरुशलेमेत आणावे. मग जाता जाता असे झाले की स्वॉल दिमिश्काजवळ येऊन पोहोचला. त्यावेळी अकस्मात त्याच्या सभोवती आकाशातून प्रकाश चमकला. तेव्हा साऊल जमिनीवर पडला आणि त्याने अशी वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली, शौला शौला, माझा छळ का करतोस? तेव्हा साऊल म्हणाला, प्रभू तू कोण आहेस? त्या आवाजाने म्हटले, ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर उठ आणि नगरात जा, म्हणजे तू काय करायचे हे तुला सांगण्यात येईल. त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी, पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलाला जमिनीवरून त्याने उठवले. तेव्हा शौलाने डोळे उघडले, तो त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिश्कात नेले. तेथे साऊल 3 दिवस आंधळ्यासारखा झाला आणि त्याने काही अन्न पाणी घेतले नाही. इकडे दिमिश्कात हन्या नावाचा कोणी एक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टांतात म्हणाला, हन्ना. त्याने म्हटले, काय प्रभू? प्रभू त्याला म्हणाला, उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्सकर शाऊल नावाच्या मनुष्याचा शोध कर.
कारण पहा, तो प्रार्थना करीत आहे आणि हन्ना नावाचा एक मनुष्य आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे असे त्याने पाहिले. तेव्हा हन्न्याने उत्तर दिले, प्रभो, यरुशलेमेतल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे हे मी पुष्कळ जणांकडून ऐकले आहे, आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांस बांधावे असा मुख्य याजकाकडून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, कारण परराष्ट्रीय राजे आणि इस्रायलची संतती ह्यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे, आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. तेव्हा हन्न्या निघाला आणि सांगितलं त्या घरी गेला आणि त्याच्यावर सौलावर हात ठेवून म्हणाला, शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे प्रभू येशूने तुला दर्शन दिले आहे त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी आणि तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवले आहे. तत्क्षणी सौलाच्या डोळ्यावरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. त्यानंतर तो दिमिश्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस होता आणि त्याने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की येशू देवाचा पुत्र आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद असेल, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला शुभवर्तमानाची घोषणा करा. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला शुभवर्तमानाची घोषणा करा. अहो सर्व राष्ट्रांनो, प्रभूचे स्तवन करा. साऱ्या मानवांनो, प्रभूचे गुणगान गा. आपला प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला शुभवर्तमानाची घोषणा करा. त्याचे प्रभूचे आमच्यावर अलोट प्रेम आहे. प्रभूची सत्यता अनंत काळ टिकते. आपला प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला शुभवर्तमानाची घोषणा करा. हालेलुया, 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 हालेलुया. मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान कृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. यहुदी आपसांमध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, हा आपला देह आम्हास खावयाला कसा देऊ शकतो. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवीन. कारण माझे शरीर खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझे शरीर खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आहे आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल.
स्वर्गातून उतरलेली भाकर मीच होय. पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल. कफरनाहुमात शिक्षण देत असताना प्रभूने प्रार्थना सभास्थानामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. थोडक्यात सांगतो, आपल्या प्रभू येशूची हा जो माणूस बनून आपल्यामध्ये वस्ती करण्याचा प्रवास होता, याचे 3 ठळक टप्पे सांगतो. तो देव होता. पहिला टप्पा देव होता, खराखुरा देव होता. दुसरा टप्पा तो माणूस झाला. आणि तिसरा टप्पा तो भाकर झाला. देव होता, माणूस झाला. एखादा भला मोठा राजा असतो, विचार करा, कल्पना करा, आणि बलाढ्य असा तो राजा, श्रीमंत राजा, राजे श्रीमंतच असणार, पण एखादा राजा काही कारणास्तव स्वतःचा वेश बदलतो, राजा होण्याचं सोडतो, गादीवरून जणू काही उठतो आणि कुठेतरी निनावी मजुरासारखा मजुरांमध्ये मजूर म्हणून काम करायला लागतो. कल्पना करा, या गोष्टी संतांच्या बाबतीत घडलेल्या आहेत. कितीतरी राणी मध्ययुगीन काळामध्ये महान संत झालेले आहेत. हंगेरीची संत एलिझाबेथ घ्या उदाहरणार्थ, फ्रान्सचा संत लुईस घ्या. हे त्यावेळेचे बलाढ्य राजे होते, पण त्यांनी गादी सोडली आणि ते गरीबातल्या गरीबामध्ये जाऊन बसले. देव होता प्रभू येशू, देव, परमेश्वर. आणि संत पौल सांगतो, स्वतःला त्याने रिक्त केलं. देव पण सोडलं नाही, देव पण एकदा देव तो देव आहे, परंतु देव असून देखील माणूस झाला. आणि कुठे माणूस झाला? ज्याच्या आईला जन्म देण्यासाठी विधभर जागा सुद्धा सापडली नाही, अशा ठिकाणी गुरांच्या गोठ्यामध्ये. पण त्याच्याही पलीकडे जाऊन प्रभू येशू एक वस्तू झाले, देवाचा माणूस आणि माणसाची वस्तू झाले, भाकर बनले, अन्न बनले, एक अत्यंत माणसाच्या जीवनाला गरजवंत अशी वस्तू झाले. आमच्या देवाचा हा नम्रपणा, किती नम्र, किती नम्र आमचा देव. आणि भाकर झाला, आणि ती भाकर कोणीही त्याच्या हातात, त्याच्या जिभेवर घेऊ शकतो. फादर म्हणून पवित्र कम्युनियन, ख्रिस्ताचं शरीर सिलेक्टेड लोकांना नाही देत. ज्याचा बाप्तिस्मा झाला आहे त्याप्रमाणे तो वागण्याचा प्रयत्न करतो, सर्वसाधारण एवढंच बघतात. पण आलेल्या माणसाला मग त्याच्या हातामध्ये किंवा त्याच्या जिभेवर ख्रिस्ताचं शरीर देतात, ख्रिस्त देतात. किती नम्र. कुठे गेले होते ते हात? कशाला लागले होते ते हात? त्या हाताने कोणाची चोरी केली असेल, त्या हाताने कोणाचा खून पण केला असेल, जिभेने
जिभेने काय पाप केलेली असतात माणसाने. शिव्या मारलेल्या जिभेवर व्यक्ती ख्रिस्ताला स्वीकारते. लावालावी करून दिलेली जीभ, दुसऱ्यांविषयी वाईट फुसफुस असं बोललेली जीभ, त्याच्यावर पवित्र कम्युनियन घेतात. पण ख्रिस्ताला काय वाटत असेल त्याचं, पण तो थांबणार नाही जाण्याचं. तो जाण्याचं थांबणार नाही. पापी लोकांसाठीच मी आलो, असा हा आमचा परमेश्वर. जीवन जोपासण्यासाठी परमेश्वराने श्रद्धा दिली आणि श्रद्धा जोपासण्यासाठी परमेश्वराने जीवनाची भाकर दिली. ही आपणाला मिळालेली देवाची सर्वात मोठी आणि मूल्यवान अशी देणगी आहे. किती वेळा आपण विचार करतो ह्या गोष्टीचा, येतो आणि भान नसताना सुद्धा हात पुढे करतो, जीभ पुढे करतो, पवित्र कम्युनियन घेतो, चालायला लागतो, विसरतो, देवळातून बाहेर उतरतो. पण आपण हे विसरू देता कामा नये. प्रत्येक वेळी मी जेव्हा पवित्र कम्युनियन घेतो, पवित्र कम्युनियन स्वीकारतो, तेव्हा मी आठवण केली पाहिजे किती मोठी देणगी देवाने मला दिलेली आहे. मूल्यवान, अप्रतिम अशी देणगी, अतुलनीय अशी देणगी परमेश्वर मला देतो, रोज देतो. परमेश्वराला खरोखर धन्यवाद द्यायला पाहिजे, देत राहिलं पाहिजे. परमपित्याने त्याचा पुत्र येशू ह्याला आपला उद्धार करण्यासाठी पाठवले आणि तो शेवटपर्यंत उद्धार करीत राहिला आणि शाश्वत जीवन मिळेपर्यंत आपणाला तो आपला उद्धार करीत राहील. दुसरा मुद्दा, प्रभू येशू परमपित्याचा शब्द, प्रभू येशू परमपित्याचं वचन आहे, तो शरीरधारी झाला. बेथलेहेम ह्या हिब्रू शब्दाचा अर्थ काय? कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे कुठे जन्माला आमचा प्रभू येशू, मरियेच्या पोटी, बेथलेहेम गावी. छोटंसं गाव यरुशलेमच्या जवळ. पण बेथलेहेमचा अर्थ काय? बेथलेहेम ह्या हिब्रू शब्दाचा अर्थ म्हणजे भाकरीचं घर, हाऊस ऑफ ब्रेड, हाऊस ऑफ ब्रेड, भाकरीचं घर, हा त्याचा अर्थ आहे. आणि जनावरे चारा खातात, त्या गव्हाणीमध्ये येशूला माणसाचा जन्म मिळाला. कारण तोच त्या गव्हाणामध्ये, गव्हाण वजा भाकरीच्या देवाघरची भाकर झाला. आपण जगावं म्हणून तो मरतो. हे चालूच आहे. प्रत्येक दिवशी आल्तारावर जेव्हा पवित्र मिसा साजरी होते, त्यामध्ये साक्षात प्रभू येशू ख्रिस्त मरतो आणि जिवंत होतो. हेच ते रहस्य आहे. हेच ते रहस्य म्हणजे ज्याला आपण मिसा म्हणतो, की जे रहस्य आम्ही जगलं पाहिजे. आम्ही स्वतःला, अहंकाराला, स्वार्थाला, आमच्या त्या गर्वाला आम्ही मेलं पाहिजे आणि प्रभू येशूमध्ये दुसऱ्यांचं जणू काही आधार बनून, अन्न बनून आम्ही जिवंत झालं पाहिजे. त्याला म्हणतात पवित्र मिसा. आणि म्हणून तिसरा मुद्दा आणि शेवटचा, भाकरी आणि मासे ह्यांचा चमत्कार करून भुकेलेल्यांची भूक तृप्त करणारा प्रभू येशू, कशासाठी त्याने हे चमत्कार केले? 5 भाकरी आणि 2 मासे 5,000हून अधिक लोकांना तृप्त करतात आणि 12 टोपल्या उरतात. किती औदार्य आहे देवाचं. देतो तेव्हा आभाळ फाडून देतो असं मी म्हटलेलं होतं. पण कशासाठी करतो हे प्रभू? माणूस असता तर माणसाने कशासाठी केलं असतं? तो पण माणूस होता, पण तो देव माणूस झालेला, आपल्यासाठी झालेला, आपल्याला आदर्श जीवन कसं जगावं हे शिकवण्यासाठी
प्रभू येशू हे चमत्कार स्वतःचा गाजावाजा करण्यासाठी करीत नव्हते, स्वतःसाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी करीत नव्हते. त्यासाठी प्रभू येशू हपापलेला नव्हता. आता मिळालेले आहेत आपल्या हातामध्ये फोन, व्हॉट्सॲप वगैरे करून मी किती मोठा आहे, मी किती शहाणा आहे, मी किती प्रसिद्ध आहे, अशा प्रकारचे स्वतःच्या गाजावाजा करण्यासाठी माणसं हपापलेली आहेत. प्रभूचं तसं नव्हतं. हे त्याचं शक्ती प्रदर्शन नव्हतं. 5 भाकरी आणि 2 मास्यांचं 5,000 जेवण घालणं हा चमत्कार शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नव्हता. स्वतःची पाठ थोपटून मिरवण्यासाठी तो हे करत नव्हता. शब्द एखाद्याचे शुभवर्तमानातले शब्द मी वाचून दाखवतो. जेव्हा त्याला त्याच्या समोर जनसमुदाय दिसला तेव्हा तो म्हणतो, शिष्यांना सांगतो, मला ह्या लोकांचा कळवळा येतो, मला ह्या लोकांचा कळवळा येतो. आय हॅव कंपॅशन फॉर दिस पीपल. आणि पुढे म्हणतो प्रभू, शुभवर्तमानातलं मी वाचून दाखवतो, मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज 3 दिवस माझ्या जवळ आहेत आणि त्यांच्या जवळ खावयास काही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील म्हणून मी त्यांना उपाशी पाठवणार नाही. स्वतः कारण दिलंय त्याने, कशासाठी चमत्कार केले. हाच कळवळा प्रभू येशूचा अद्याप रोज प्रभूला आहे, म्हणून रोज मिसा होतो. रविवारची तर महत्वाचीच आपण मिसा मानतो माणसाच्या दृष्टिकोनातून, कारण एकदा तरी आठवड्यातून श्रद्धा ठेवणारे एकत्र आले पाहिजेत आणि जीवनाची एक भाकर वाटून प्रत्येकाने खाली पाहिजे आणि सर्वांनी ऐक्य एकोपा केला पाहिजे. ऐक्यामध्ये, परोपकारामध्ये, एकमेकांची काळजी घेण्यामध्ये, एकमेकांची देखभाल करण्यामध्ये आपण जगलं पाहिजे. म्हणून हा रविवारचा मिसा, पण ती मिसा रोज होऊ शकते, रोज होते, कारण आमच्या प्रभूला रोज आपला कळवळा येतो. म्हणून तो आपणासाठी जीवनाची भाकर बनतो. आपण भुकेने मरू नये म्हणून ही डेली तरतूद प्रभूने आपल्यासाठी केली आहे. नम्र होऊन, पाप सोडून आपल्यासारखा माणूस झाला नाही तो फक्त, पण नम्र होऊन आपणाला सर्वार्थाने तृप्त करणारी तो जीवनाची भाकर बनला. बंधूनो, म्हणून आपल्याला, मला पण फार दुःख वाटते या दिवसामध्ये. सर्वात माझं दुःख मोठं असेल तर ही जीवनाची भाकर, ज्यांची नितांत श्रद्धा आहे त्या प्रभूच्या शब्दावर आणि प्रभूवर, स्वतःवर, प्रभूवर, त्याला काय वाटते, तुम्हाला काय वाटते मला माहिती आहे. मला मिसा मिळाली नाही. मी प्रवासात असतो अनेक वेळा. कधी कधी मी सकाळी 2ला 3ला उठून पण मिसा करतो. विमान पकडायचं असेल, कुठून यायचं जायचं, मिसा चुकवायची नाही, शक्यतो अजिबात चुकवायची नाही. हातात माझ्या जर नसेलच काही, तर त्याला मी जबाबदार जर नसेल, पण मिसा आपण चुकवत नसतो. आज 2 महिने व्हायला आले, ही जीवनाची भाकर आपल्याला मिळत नाही. परंतु आशा सोडू नका. परमेश्वर सगळं काही समजून घेतो. आपल्याला मी अधिकारी म्हणून सांगितलेलं आहे की परमेश्वर तुम्हाला याविषयी जबाबदार धरणार नाही. म्हणून तुम्ही ही आध्यात्मिक भाकर, जी प्रार्थना आपण पवित्र कम्युनियनच्या वेळी बोलतो, ती घ्या आणि त्या श्रद्धेने हे जे दिवस आपल्यावर आलेले आहेत ते आपण काढूया आणि पुढे जाऊया. कारण आपल्याला परमेश्वर टाकत नाही, आपली भूक तो भागवणारच. ह्या ठाम श्रद्धेने आपण आपलं जीवन
आशेने जगूया. आमेन. आपण आजच्या मिसेमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अनेक हेतूंसाठी प्रार्थना करीत आहोत. त्याच्यात जोडीला आपल्या अगोदर परमेश्वराकडे निघून गेलेले ज्योती पॅरिशमधील लिप्सन बर्बोज आणि अंतोन बर्बोज या 2 माणसांसाठी, त्याचप्रमाणे पीटर नुनिस पालीचे पीटर नुनिस म्हणून पाली पॅरिश यांच्यासाठी आपण विशेष प्रार्थना करू. आणि कोरोना व्हायरसने त्याच्या परिणामानुसार जे जे प्रार्थनेच्या प्रतीक्षेमध्ये आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रार्थना करूया. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेली ही भाकर आम्ही तुला अर्पण करीत आहोत. पृथ्वीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमची आध्यात्मिक भाकर बनव. परमेश्वर सदैव सुवंदित असो. By the mystery of this wine हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुवंदित आहेस. तुझ्या विपुलतेतून मिळालेला हा द्राक्षरस आम्ही तुला अर्पण करीत आहोत. द्राक्षवेलीने दिलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी आमचे आध्यात्मिक पेय बनव. परमेश्वर सदैव सुवंदित असो. बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमची व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे दयाळू प्रभो, ही दाने पवित्र कर आणि आमच्या आध्यात्मिक त्यागकृत्यामुळे आम्हा सर्वांना तुझ्यासाठी अविनाशी दान बनव. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत, हे योग्य व तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्त आमचा याजक व आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता तो नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञ बली आहे, तो यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे, ते सर्व काळ जिवंत राहील. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय जयकार, प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी फेलिक्स तुझा अपात्र सेवक व इतर सर्व याजक वर्ग यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. May the mingling of the body and blood of our Lord Jesus Christ bring eternal life to us who receive it. जगाची पापे दूर करणारा हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त मला सध्याच्या आणि भावी जीवनाचे संरक्षण म्हणून. क्रूसावर बळी गेलेला मनुष्य मेलेल्यातून उठला आहे. आम्हासाठी त्याने मृत्यूपासून जीवन जिंकून दिले आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझ्या पुत्राच्या स्मरणार्थ आम्ही हा पवित्र ख्रिस्त शरीर विधी साजरा केला आहे. ह्या कम्युनियनच्या कृपा सामर्थ्यामुळे तुझ्यावरील आमची भक्ती, तुझी आराधना उत्तरोत्तर वाढत राहो. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. आमेन. आपण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी प्रार्थना आहे ती तुम्ही घरामध्ये रोज म्हणत असाल, म्हणून मी ती रोज म्हणत नसतो. ती आणि पाचारण्यासाठी प्रार्थना, तुमच्या कुटुंबाच्या प्रार्थनेमध्ये या दोन्ही प्रार्थना तुम्ही पण म्हणा. मिसा जास्त वेळ लागू नये म्हणून मी ती इथं परत म्हणत नाही. मी पण माझ्या खाजगी प्रार्थनेमध्ये ती म्हणत असतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो. आमेन. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीत पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद.
जयकार येशूचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार येशूचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार येशूचा गरजा जय जयकार गरजा जय जयकार येशूचा गरजा जय जयकार